अतिशय कौतुकाने ज्यांचं आपण स्वागत करूया हे राहुल इंगोले, यवतमाळचे. खूप खूप स्वागत आहे तुमचं दादा. कवी, लेखक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता. इथे बसणं सोपं नाही हं, सगळ्यांचे एवढे भूमिका आहेत एक एक. आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचा मुक्काम चिंचघाट, पोस्ट गहुली, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ इथं आहे. व्यवसायाने ते सर्व्हेयर आहेत. मनानं साहित्यिक आणि समाजसेवेसाठी निष्ठावान आहेत. कविता लेखनाच्या माध्यमातून शब्दांना भावना आणि वास्तव यांना सुसंवादी संगम साधणं हा त्यांचा आवडता छंद आहे. अकॅडमिक पुस्तकही त्यांचं एक प्रकाशित झालंय. लेखनातनं समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे आणि त्यापैकीच एक त्यांची स्वरचित कविता स्वभावना कवितेचं नाव आहे. ते स्वतःच्या काही भावना असतात या कवितेच्या माध्यमातून. जेव्हा भावना अंतरी हळूच आवाज देतात, मनाचे दरवाजे आपोआप उघडून जातात. स्वतःचे खरे रूप तेव्हा उमलून दिसते, क्षणभर येणाऱ्या भावना शांत निजून बसते. अमृतासारखी चव जणू अनुभूतीने भेटली, गर्दीत चालण्याची जुनीच सवय मोडून गेली. अशी खोल प्रसन्नता कधीच नव्हती भेटली, अशी खोल प्रसन्नता कधीच नव्हती भेटली. अंतरी शांतीची ज्योत मंदपणे प्रज्वलली. जगण्याच्या सत्याला आता मनाने स्वीकारले, धावत्या गोंधळाला थांबवून स्वस्थ सांभाळले. राहुल विचारतो आता विचारांच्या प्रवाहाला, थांबून आदेश देतो तो स्वतःच्या मनाला. तर्काचे पंख लावून विचार जातो बुद्धीकडे, बुद्धी पुन्हा ज्ञानाच्या नव्या दिशेकडे वळते. अंतरी उठणाऱ्या भावनांचे रूप खुलते, जागृत होऊन जीवनाचे सत्य हळूवार सांगते, जागृत होऊन जीवनाचे सत्य हळूवार सांगते. धन्यवाद.